तर सर्व प्रशासन हे ऍक्शन मोडवर आलेलं आहे। श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईंच्या शिर्डीत वर्षाकाठी कोट्यावधी भाविक भेट देत असतात। श्रद्धेपोटी भाविक या ठिकाणी प्रसाद रूपी पेढा आणि प्रसाद स्वरूप इतर वस्तू खरेदी करतात। परंतु या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या काही दुकानदार भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा उचलत अव्वाच्या सव्वा दराने किंवा 10 रुपयाची वस्तू थेट 100 रुपयांना विक्री करून भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेताना बघायला मिळतात। तर काही वेळा भक्तांना खोटं सांगून वस्तूची विक्री केली जाते। अनेक ठिकाणाहून पेढा हा शिर्डीत येतोय, त्या पेढ्यावर कोणतीही मुदत दिनांक नसते आणि सर्रास असा पेढा भाविकांना विक्री केला जातोय। या पेढ्याची मुदत नसते आणि त्या कोणत्या ठिकाणी बनविला जातो, त्याचप्रमाणे त्याचे विक्री मूल्य किती याबाबत कोणतीही स्पष्टता दिसून येत नाही। त्यामुळे भाविकांना कोणत्याही भावात विक्री केली जाते, यातून भाविकांची मोठी फसवणूक केली जाते। यावर प्रशासनानं आळा घालणं अतिशय महत्त्वाचं झालं आहे। तर भाविकांनी देखील म्हटलंय की साईबाबांच्या दर्शनाची व्यवस्था चांगली आहे, परंतु मंदिर परिसरातून घरी प्रसाद घेऊन जाताना खरेदी केलेला पेढा आणि प्रसाद या वस्तूवरील किमती आणि वस्तूची कालमर्यादा छापलेली असावी, त्याचबरोबर त्यावर किंमत देखील असावी अशी मागणी भाविकांकडून पुढे येत आहे। दर्शन छान झालं। प्रसादा बाबतीत म्हणजे 2-2, 3-3 महिने पॅकिंग केलेलं राहत असतंय, त्याच्यामुळे ते लहान मुलाला जर खाऊ घातलं तर त्याचं बाजारात येऊ शकतो त्यामध्ये। तर ते त्याच्यावरती जर महिन्याला शिक्का पडला जावं, त्यावरती तारीख राहावी, कुठल्या तारखेचा का नाही। जर चालू दिवसाचा जर असला तर ते अगदी एकदम छान। आपण बाबाच्या चरणी आलेले असतो, बाबाच्या चरणी चांगलं आपण आनंदानं गेलं, चांगलं जाऊ शकलो असतो। पण त्याच्याबद्दल आता ते जर लोक 2-2, 3-3 महिने दुकानं जर प्रसाद ठेवत असलं तर त्याचा आपल्याला लहान मुलाला उपयोग होऊ शकतो। त्याच्यामुळं तारीख टाकून त्यांनी जर महिन्याला आपण प्रसाद द्यावा असं आमचं म्हणणं आहे। तर आहेच ना, प्रत्येकाची गोष्ट लूट, रिक्षावाला लुटतो, दुकानदार लुटतो, सगळ्या गोष्टीचे लुटायचेच आहेत। प्रसादामध्ये पाकिटावरती त्याच्यावरती हे नसतं, किंमत नसली त्याच्यावरती, बेगर किंमतीचं त्याने जी सांगेल ती आपल्याला घ्यावं लागतंय। दिल्ली से आए हैं, प्रसाद में हमने हार और चादर ली है, तो जितना हमने इसका दिया है हमें लगता है उतना इसका वर्थ नहीं है, तो उतने में बहुत अच्छा और मिल सकता है। तो अगर हमें उतना खर्चना और हमें इच्छा है कि बाबा को हम और अच्छा चढ़ाए, पर ये लोग रेट इतना ज़्यादा कई बार बोलते हैं तो फिर लगता है कि नहीं उतना वर्थ नहीं निकलेगा पैसे का। तो इसलिए हमने चादर लिया था, तो ये 500 का है दिया उन्होंने, तो हमें भी लगता है कि ये 100-150 से ज़्यादा नहीं है। बस नहीं, इस पे MRP नहीं है। अगर इस पे रेट लिखे हो पहले से तो थोड़ा इजी रहेगा हमें बिक्रीदारी करना। 500 रुपए की चादर अगर हम दिल्ली से लाएंगे तो बहुत अच्छी क्वालिटी होगी। ये तो ऐसे लग रहा है बस एक कपड़ा है और उसको पॉलिथीन में डाल दिया है, मतलब मज़ा नहीं आ रहा। 500 रुपए की चादर और चुन्नी बहुत सुंदर आती है, ये तो वर्थ इट नहीं है। MRP भी होनी चाहिए, क्वालिटी भी होनी चाहिए। एक MRP डालने से पर्पस नहीं सॉल्व होता, क्वालिटी भी होनी चाहिए, क्योंकि हम लेडीज़ हैं, हमें पता है इस कपड़े की वैल्यू क्या है, तो उसके हिसाब से ये कपड़ा कुछ भी नहीं है। स्टिल हम ऐसी चीज़ें सोच ही नहीं रहे, पैसा मैटर ही नहीं कर रहा, हम अपनी श्रद्धा से कर रहे हैं जो कर रहे हैं। हम ये नहीं सोच रहे 500 की, हम ये सोच रहे हैं बस हमने बाबा को अर्पण करना है, और हम कॉस्ट नहीं देख रहे। बट अगर कॉस्ट देखो तो वो पैसा हम कहीं और अच्छी जगह यूज़ कर सकते हैं। लिया है बहुत लिमिटेड लिया है, सोच के कि हम शिरडी से जा रहे हैं तो उधर जाकर किसको क्या खिलाएंगे प्रसाद, इसलिए उस पर कोई एक्सपायरी नहीं है, कुछ नहीं है, मैन्युफैक्चरिंग कब की है क्या है, बस खाने की चीज़ है, प्रसाद सोच के लेके जा रहे हैं और ऐसे ही उनको प्रसाद मानकर ही देंगे सबको। नहीं तो क्या होता है कि आप कुछ भी अच्छी ऑथेंटिक कंपनी, ऑथेंटिक प्रसाद होता है, कंपनी डेट सब होती है, तो बल्क में भी लेके जा सकते हैं। बट हमारे को अंदर से हमारे को आया ही नहीं। अब मेरी डॉटर इन लॉ भी है, वहाँ पर भी जवाई भी है, सब है, मैं किसी को डिस्ट्रीब्यूट ही नहीं कर सकती। शिर्डी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी सतीश दिघे यांनी म्हटले की भाविकांची फसवणूक करणाऱ्यावर कठोर कारवाईचे संकेत दिले असून नागरी अन्न प्रशासन आणि पोलीस प्रशासन इतरही प्रशासनाच्या वतीने संयुक्त कारवाई करणार असल्याचं म्हटलंय। तर नागरी अन्न प्रशासनाच्या वतीने शहरात थेट कोणत्याही दुकानातील खाद्यपदार्थांचे सॅम्पल घेतले जाईल असा इशारा दिलाय। ज्याच्यामध्ये पोलीस असेल, महसूल असेल, साईबाबा संस्थान असेल, नगरपालिका असेल, शिर्डी शहरामध्ये जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत किंवा ज्या काही घटना घडल्या ज्याच्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचे अनेक इश्यूज तयार झाले, त्यानंतर काही भक्तांच्या फसवणुकीचे आपण म्हटलात तसे अनेक विषय समोर आलेले आहेत।
तर सर्व प्रशासन हे ॲक्शन मोडवर आलेलं आहे. प्रत्येक विभाग ज्याच्या परीनं त्याचं काम करत आहे. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा असा की जे साई भक्त बाहेरून बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येतात, तर त्यांना जे हार फूल किंवा प्रसादाची जी विक्री केली जाते ती बऱ्याचदा त्याच्यामध्ये रेटमध्ये अवाच्या सव्वा रेट आकारणी केली जातात आणि त्यामध्ये भक्तांची फसवणूक होते. यामध्ये माझं पोलीस प्रशासन, साईबाबा संस्था यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आपल्याला नगरपालिकेला एक आम्ही असा निर्णय घेणार आहोत, एक बैठक घेणार आहोत की जे ह्या फुलांचे असतील किंवा प्रसादाचे व्यापारी असतील आणि काही जागरूक नागरिक असतील यांना आपण एकत्रित बोलवणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जे प्रसादाची क्वालिटी आहे ती मेंटेन कशी ठेवता येईल किंवा कोणत्या क्वालिटीचा प्रसाद ठेवायचा आहे आणि त्याचे रेट काय असायला पाहिजे याच्याबाबत एक स्टँडर्ड आपण सेट करणार आहोत आणि ते जे रेट आहेत त्याचे बोर्ड लावून आपण शहराच्या वेगवेगळ्या भागात लावणार आहोत, जेणेकरून भक्तांना ह्या प्रसादाचे रेट किती आहेत याची माहिती मिळेल आणि असं होऊ शकेल की प्रत्येकाचा माल वेगळ्या क्वालिटीचा आहे, क्वांटिटी वेगळी आहे, परंतु स्टँडर्ड क्वांटिटी आणि स्टँडर्ड क्वालिटीचा जो माल आहे त्याचे रेट आपण सेट करणार आहोत सगळ्यांशी चर्चा करून आणि ते वेगवेगळ्या भागात लावून, जेणेकरून भक्तांची यामधून फसवणूक होणार नाही. दुकानातील पेढा आणि प्रसाद यावर जर मुदत आणि किंमत नसेल तर कठोर कारवाई केली जाईल, असे शिर्डी नगर परिषदेचे CEO सतीश दिघे यांनी सांगितले. अगदी बरोबर आहे. महत्वाचा विषय आहे की शेवटी हे खाद्यपदार्थ आहे आणि खाद्यपदार्थ आहे म्हणजे अल्टिमेटली नागरिकांच्या लोकांच्या हेल्थशी किंवा जीवनमानाशी तो संबंधित विषय आहे. त्याच्यामुळे आपण बघत असेल की सगळं जसं प्रशासन ॲक्शन मोडवर आहे तसं आपण फूड इन्स्पेक्टर जे आहेत, जे नागरी अन्न प्रशासन जो विभाग आहे त्याचे जे काही अधिकारी आहे किंवा ते विभाग आहेत त्यांना सुद्धा आपण याच्यात इन्व्हॉल्व करून घेणार आहोत. त्या प्रकारची भूमिका आपण वरिष्ठ पातळीवरून जिल्हाधिकारी महोदयांना कळवून त्यांना आदेश काढून घेणार आहोत की जेणेकरून वेळच्या वेळेवर हे जे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत ज्याच्यामध्ये प्रसाद असेल, आपण म्हटलं तसे पेढे असतील की जे काही खूप जास्त दिवसाची पेढ्यांची सुद्धा विक्री करतात, तर रॅन्डम सॅम्पल घ्यायचे. कधीही येऊन कोणत्याही दुकानामध्ये कुठल्याही खाद्यपदार्थाचे कुठल्याही प्रसादाचे सॅम्पल घ्यायचे, ते लॅबला टेस्ट करायचे आणि जर त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शनेबल असेल तर संबंधित मालही जप्त होणार आणि संबंधित दुकानदारावर देखील सक्त स्वरूपाची कारवाई केली जाणार. अशा स्वरूपाचं जे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना आपण इन्व्हॉल्व करून घेणार आहोत. आणि आपण जर म्हटलं तो अतिशय योग्य मुद्दा आहे की कुठलाही पदार्थ असेल तर त्याच्यावर MRP असतात, परंतु एक इथं लक्षात येतं की सर्व जे व्यापारी आहेत ते बल्कमध्ये किंवा होलसेलमध्ये माल घेऊन येतात आणि त्याचे छोटे छोटे पॅकेट करून इथे विकतात, त्याला कुठल्याही प्रकारची MRP नसते. म्हणूनच म्हटलं की आपण एकदा रेट सेट केल्यानंतर ती MRP टाकणे त्यांच्यावर बंधनकारक करू, म्हणजे एक स्टँडर्ड रेटचं क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं सेट करता येईल आणि जर ते कुणी याचं जर फॉलो केलं नाही तर त्याच्यावर सर्व प्रशासकीय विभागांनी, पोलीस असेल, नगरपालिका असेल, साईबाबा संस्थान असेल आणि फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर असेल यांच्याकडून जर कुणी याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काही विक्री केली तर आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या आणि कोणत्याही दराने भाविकांना वस्तू विक्री करणाऱ्या दुकानदारावर प्रशासन आता ठोस भूमिका घेणार असल्यानं भाविकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. तर किंमत आणि वस्तूची कालमर्यादा छापील असल्यानं भाविकांची फसवणूक करणाऱ्यावर चाप बसू शकेल. राहुल कोळगी, शिर्डी.